मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा डाटा नक्की मिळाला असेल ज्याच्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम सेपरेट टाईप केले आहेत आणि तुमच्या बॉसने तुम्हाला सांगलं असेल की हे सगळं एका कॉलममध्ये त्याला टाईप करून पाहिजे. ओके, तर त्यासाठी घाबरायची काही गरज नाही आणि सिंगल रोला कॉपी पेस्ट करायची सुद्धा काही गरज नाही मित्रांनो. तर त्यासाठी एक फॉर्म्युला मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. फॉर्म्युला काय आहे तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसून येईल. इज इक्वल टू तुम्हाला टाईप करायचं आहे, त्याच्यानंतर बघा CON, ठीक आहे, CONCATE हा तुम्हाला टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला दिसून येईल. ओके, त्याच्यावरती क्लिक करून टॅब बटन प्रेस करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला ओपन ब्रॅकेट झालेला आहे मित्रांनो. ओके, तर फर्स्ट नेम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट नेम सिलेक्ट केल्यानंतर कॉमा टाईप करा. कॉमा टाईप केल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा स्पेस डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके, त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला सिंगल कॉमा द्यायचा आहे आणि मिडल नेम सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिंगल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा स्पेस डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके, त्याच्यानंतर परत एकदा कॉमा द्यायचा आणि शेवटचं तुम्हाला लास्ट नेम सिलेक्ट करून घ्यायचं आणि तुम्हाला करायचं आहे क्लोज ब्रॅकेट आणि एंटर बटन प्रेस करायचे. आता बघू शकता आपला जो नाव आहे जो 3 अलग अलग रेंजमध्ये होता, म्हणजेच काय फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम अलग अलग होता, तो आता एका रेंजमध्ये काय झालेला आहे टाईप होऊन झालेला आहे. ओके, तर बघू शकता आपल्याकडे आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी 2 एंट्र्या केलेल्या आहेत. तर 2 एंट्र्यांना करण्यासाठी सिंपल तुम्ही इथून ड्रॅग करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे हजारो एंट्र्या जरी राहिले तर तुम्ही काही सेकंदामध्ये कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचा यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.